नव्या प्रभाग रचनेनुसार आता ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सध्या कोर्टाने फेटाळल्याची माहिती मिळते। 27% ओबीसी आरक्षणानुसारच आता मनपा निवडणुका होणार आहे। वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टाने या ठिकाणी म्हटलंय। त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनुसारच आगामी निवडणुका होतील अशी माहिती समोर येते। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। नव्या प्रभाग रचनेनुसारच ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना आता मंजुरी मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील जवळपास 3-3.5 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग येणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार फोन लाईनवरून जोडले गेलेत। सुधीर मुनगंटीवार, जे आपण पाहतोय वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे आणि आता नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचं कळतंय। कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, शेवटी आता निवडणुका घेणं गरजेचं आहे। जवळपास 2022 पासून आतापर्यंत निवडणुका न होण्याने महाराष्ट्राचं वित्त आयोगाचं 6,500 कोटीचं नुकसान झालं। जे वित्त आयोगाचा 6,500 कोटीवर आमचा अधिकार होता, तो 6,500 कोटी हा केंद्राकडून येणारी मदत दुर्दैवाने आम्हाला होऊ शकली नाही आणि त्याचा परिणाम अनेक नगरपंचायती, नगर परिषदा आज सहन करावे लागतात। पगार द्यायला पैसे राहिले नाही काही नगर परिषदांकडे, 2 महिने जागे 3 महिने जागे पैसे राहिले नाही आणि आग्रह केल्यावर केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय आग्रहाने सांगतं की जोपर्यंत निवडणुका होणार नाही तोपर्यंत वित्त आयोगाच्या कायद्यातच ती तरतूद आहे की आम्ही निधी देऊ शकत नाही, म्हणून तातडीने निवडणुका घेणं आणि या नगर परिषदा या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जागवणं हे महत्वाचं आहे। कारण नसताना खरं तर सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये खूप उशीर केला निर्णय देण्यामध्ये आणि याचा सामान्यतः लोकांना जो त्रास भोगावा लागतोय तो निश्चितच चिंताजनक आहे। पण आता ठीक आहे, आता निवडणुका होतील आणि हा जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, डायरेक्टिव्ह दिलाय, निर्देश दिलाय, त्याच्यानुसार निवडणुका हे सरकार घेईल। नक्कीच सुधीर मुनगंटीवारजी, मात्र या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसात बोललं जात होतं या निवडणुका आता सर्वांनाच कठीण जाणार आहेत असं बोललं जात होतं। मात्र आगामी काळामध्ये या निवडणुका जर अशा नव्या प्रभाग रचनेनुसार झाल्या तर त्याचा परिणाम नेमका कसा होणार आहे, कुणाला याचा फायदा होणार आहे, कुणासाठी अवघड जाणार आहे, काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही की प्रभाग रचना बदलली किंवा प्रभाग रचना तीच राहिली। शेवटी जनतेला निर्णय करायचा असतो की त्यांना चांगला लोकप्रतिनिधी निवडून देताना काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या पक्षाची निवड करणं फायद्याचं आहे। उद्या केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी, महायुती, एनडीएचं सरकार असताना जर आपण काँग्रेसचा उमेदवार निवडून दिला तर त्याचा उपयोग होत नाही। मग 5 वर्ष त्यांचं एकच डायलॉग असतो की हम क्या कर सकते हैं, हमारी सरकार नहीं है। मला वाटतं की म्हणून या दृष्टीने विचार केला पाहिजे की निवडून देताना कोण आपले प्रश्न सोडवण्याची क्षमता कोणामध्ये असू शकेल त्या क्षमतेच्या आधारावर त्या पक्षाला किंवा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे। नक्कीच सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। नव्या प्रभाग रचनेनुसार आता निवडणुका होणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निवडणुका व्हायला हव्यात अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। 2 याचिका सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात फेटाळलेल्या आहेत। वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्ण राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसारच ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? आपण पाहतोय नव्या प्रभाग रचनेनुसार आता निवडणुका होणार आहे, त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींना आता वेग आलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, 2021 पासून खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील यासह अनेक ठिकाणच्या निवडणुका, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या, त्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। निवडणुका न होण्याचं कारण असं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की निवडणुका या स्थानिक ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या की नाही घ्यायच्या या अनुषंगाने खरं ती याचिका दाखल झालेली होती आणि तेव्हापासून सगळ्या निवडणुकांना स्टे मिळालेला होता सुप्रीम कोर्टामध्ये। त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 6 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला होता महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने। त्यांनी सांगितलेलं होतं की या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 27% ओबीसी आरक्षणानुसारच होतील आणि सोबतच नव्या प्रभाग रचनेनुसार होतील। हे निर्णय देत असताना कोर्टानं असंही सांगितलेलं होतं की प्रभाग रचना करण्याचा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यानुसार कोर्टानं निर्देश दिले होते की पुढच्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या आणि त्या अनुषंगाने कोर्टानं राज्य सरकार असेल किंवा महाराष्ट्रातील जे निवडणूक आयोग आहे त्यांना सूचना केलेल्या होत्या। त्यानंतर आता जर बघायला गेलं तर निवडणूक आयोग असेल किंवा राज्य सरकारनं तयारी देखील सुरू केलेली होती, पण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा
एकदा एक हस्तक्षेप याचिका दाखल झालेली होती. औसा नगरपालिकेच्या अनुषंगानं खरं तर ही याचिका दाखल झालेली होती. त्यावरती कोर्टानं आज सुनावणी घेतलेली नाही. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की जो आम्ही 6 मे 2025 ला जो निकाल दिलेला आहे, म्हणजे 27% ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका आणि सोबतच नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका तीच होणार आहे. हे आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयामधून शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वेग आल्याचं आपण पाहतोय.